रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर हा एक फ्लॅट आहे दोस्त ते वेस्ट काउंटीला। कार्पेट जर विचार कर 640 कार्पेटचं घर, एक कार पार्किंग याच्या सोबत असेल आणि बिल्डिंग जर बघितलं साधारणतः 2 ते 3 वर्ष जुनी बिल्डिंग असणार आहे। इथेच 640 कार्पेटचा 2 BHKचा फ्लॅट आहे। मेंटेनन्सचा जर विचार केला साधारणतः 6000 रुपये मेंटेनन्स असणारा हा फ्लॅट असणार आहे। आणि जर इथे बघितलं तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या इत्तंभूत सुखसुविधा ऑलरेडी उपलब्ध आहेत। आणि इथे विशेष म्हणजे एक चांगली गोष्ट ही आहे की युरो स्कूल आहे तुमच्या घरामधलं दिसतं आहे। ते आता सध्या युरो स्कूलचं काम कंप्लीट झालेलं आहे आणि काही वर्ग चालू पण आहेत, नाही असं नाही आहे, पण सध्या अजून थोडंसं मोठं होईल अशा पद्धतीचं हे एक कॉम्प्लेक्स आहे जे ठाणा स्टेशनपासून साधारण 5 किलोमीटर अंतरावरती आहे। इथेच ह्या मालकाशी आपण चर्चा केलेली आहे की बाबा फ्लॅटच्या किमतीबद्दल त्यांना सगळ्या गोष्टींचा डिफरन्स समजून सांगितला होता, पण ते काय समजण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत किंवा त्यांना ते पटत नाही आहे। त्याच्यामुळे हा जो फ्लॅट आहे हा तसा बघितला तर साऊथ वेस्ट हा फ्लॅट असणार आहे। बाहेर जाताना साऊथ वेस्ट आहे, आतमध्ये येताना नॉर्थ ईस्ट असणारा फ्लॅट असणार आहे। ज्यावेळेला आपण पुढे येणार आहात त्यावेळेला तुम्ही बघू शकता ह्या साईडला पार्किंगची जर तुम्ही बघितलं तर लिफ्टची सुविधा आहे, 1 आणि 2 आणि साधारणतः 3 लिफ्ट आहे। आणि ह्या साईडला 2 घरं, त्या साईडला पण काही घरं आहेत, ह्या समोर पण इकडे घरं आहेत। त्या घरामध्ये ज्यावेळेला आपण जाणार आहोत त्यावेळेला हा तुमचा सगळं प्रथम हा तुमचा असा हॉल येतो। हॉल बघितल्यानंतर तुम्हाला ह्या साईडला इथे एक डायनिंग स्पेसची जागा पण आहे। आत्ता हा फ्लॅट तसा बघितलं तर रेंटवरती दिलेला होता, रेंटवरतून दिल्यानंतर तो आत्ता रिपेंटला काढलेला आहे, त्याच्यामुळे त्याचं पेंटिंगचं काम चालूच आहे। आणि तुमच्या ह्या घरामध्ये जर तुम्ही इथे आलात, इथे आल्यानंतर तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनीचं प्रावधान आहे। भविष्यात इकडे बिल्डिंग येऊ पण शकते, सांगता येत नाही आहे, पण येऊ शकते। म्हणजे तुम्हाला आत्ताच काहीतरी अंधारात ठेवण्यापेक्षा काही होऊ शकतं, येऊ पण शकते, नाही पण येऊ शकत, पण माझ्या अंदाजानं येईलच, कारण की सध्या इथे जेवढी जागा दिसते त्या पद्धतीने मला तरी वाटते तिथे काहीतरी येऊ नक्की शकते। तर त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण इकडे येणार आहात त्यावेळेला तुम्हाला इथे सुंदर मोठं चांगल्या पद्धतीचं एल शेपचं असं किचन असणार आहे जे खूप मोठं आणि चांगलं आहे। गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे। आणि इकडे जर तुम्ही विचार केला तर इथे एक चांगल्या पद्धतीची एक तुम्हाला ही बाल्कनी आहे, जी बाल्कनी तुम्ही वॉशिंग मशीनसाठी किंवा कपडे सुकवण्यासाठी वापरू शकता। अशी एक मोठी तुम्हाला चांगली बाल्कनी मात्र इकडे नक्की मिळते। अशा पद्धतीचं ह्या साईडला आहे। म्हणजे तुम्हाला थोडक्यात आता एक बेडरूम आपलं हे झालं, म्हणजे एक हॉल झाला, त्याच्यानंतर किचन झालं। जस्ट ह्याच्या डायनिंगच्या अपोजिटला जर आपण आलो तर इथे तुम्हाला परत एक बेडरूम आहे। त्या बेडरूमची साईज पण चांगल्या पद्धतीची आहे। ह्या साईडला क्रॉस व्हेंटिलेशनला खिडकी आहे। नंतर इथे जर आपण आलो तर इथे कपाटाची सुविधा आहे, ऑलरेडी इथे एक कपाट लावू शकता। अशा पद्धतीचं तुम्हाला इकडे मिळेल। आणि नंतर जेव्हा आपण ह्या घराच्या बाहेर येणार आहोत त्यावेळेला इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता, ह्या साईडला आलात तर इथे एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट आणि मोठा आहे हे पण। आणि इकडे जर आलात तर इथे पण एक ड्राय बाल्कनीचा स्पेस तुम्हाला मोठा आणि चांगल्या पद्धतीचा नक्की मिळू शकतो। तुम्हाला कव्हर केलं तर अजूनच चांगलं होऊ शकतं। तर अशा पद्धतीची ही एक जागा आहे। त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण शेवटच्या बेडरूममध्ये जाणार आहोत त्यावेळेला शेवटच्या बेडरूमला जर आपण इमिडिएटली आलो तर तुम्हाला इथे असं बेडरूम दिसतो। बेडरूमच्या ह्या साईडला जर तुम्ही बघितलं एक ऑलरेडी कपाट लागलेलं आहे, तुम्ही इथं कपाट फिक्स बनवू शकता। आणि नंतर इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट ऑलरेडी आहे ह्या अशा पद्धतीचं। इथे पण एक हे मोठं आणि चांगल्या पद्धतीचं हे तुम्हाला इथे मिळेल। हा जो फ्लॅट आहे आणि हा बेडरूम आहे, हा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट 2 BHK आहे। आणि नंतर तुम्ही जर बघितलं तर हा इथे जर बघितलं तर इथं पण तुम्हाला स्टँडिंग बाल्कनीसाठी जागा आहे, पण सध्या कबुतरांचं इथे काम चाललेलं आहे। तर अशा पद्धतीचा खरं हा बेडरूम आहे। आता मी खिडकी बंद करण्यामागे कबुतर घरात यावे नाही त्याच्यामुळे बंद केलेलं आहे। हे जे मालक आहेत ह्या मालकांनी सांगताना आपल्याला 1,20,00,000 रुपयाची किंमत सांगितलेली आहे। मालकांना आपण सगळ्या गोष्टी समजवण्याचा प्रयत्न केला, पण 1,20,00,000 थोडंफार निगोशिएबल करण्याची त्यांची मानसिकता आहे। अदरवाईज ते 1,20,00,000 त्यांनी सध्या तरी ठेवलेली किंमत आहे। बिल्डिंगला OC/CC सोसायटी सगळं झालेलं आहे, त्याच्यामुळे कोणत्याही काय बँकेकडनं गेलं तरी लोन वगैरे सगळं मिळणार आहे। अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे मालकांना समजून आपण रोज फ्लॅट काढण्याचा प्रयत्न करत असतो। त्यात काही मालक समजतात, काही लोकांना नाही समजत, त्याच्यामुळे त्याची चूक माझ्यावरती लादू नका। उगाच नको त्या कमेंट्समध्ये तुम्ही नको त्या गोष्टी लिहू नका, कारण की ती चूक माझी नाही आहे, त्या मालकांच्या चुका असू शकतात। तर अशाच पद्धतीचे आम्हाला थोडासा जोपर्यंत आत्तापर्यंत सगळ्यांनी सपोर्ट केला असाच सपोर्ट पुढेही राहू द्या। जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स, लाईक, शेअर आणि कमेंट्स करा, जेणेकरून आम्ही तुमच्यासमोर रोज नवीन घरं दाखवण्याचा आम्हाला पण आनंद येईल आणि तुम्हाला पण बघायला। तर थांबतो मंडळी, रामकृष्ण हरी।